पालकमंत्री साहेब, अनाथ भावंडांना घर देता का हो घर? म्हसाळा येथील अनाथ भावंडांचा टाहो. अनाथ भावंड घरकुलापासून वंचित. निराधार, विधवा, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना अशा विविध योजना आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. सेलू तालुक्यातील मदनी आमगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या म्हसाळा या गावातील मुरली प्रसाद शर्मा या ऑटो चालकाचा बऱ्याच वर्षाआधी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांची विधवा पत्नी सुशीला शर्मा आपल्या लहान लहान मुलांच्या संगोपनासाठी गावाला लागून असलेल्या साखर कारखान्यात एका मेसवर काम करून आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करू लागली. तिचाही सुमारे 7 वर्षापूर्वी 2019 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अनु शर्मा व महिमा शर्मा लहानगी बहीण भावंड अनाथ झाली. त्यांच्या म्हसाळा या गावात पडक्या स्थितीत घर आहे. या अनाथ मुलांना कोणीही नातेवाईक आश्रय देण्यास तयारच न झाल्यामुळे त्यांच्या जेवण, नाश्ता, चहा व शिक्षण, दैनंदिन गरजांचा भार मेस चालक दिलीप पिंपळे यांनी उचलून राहण्याची व्यवस्था मेसवर काम करणाऱ्या सुनीता सरोदे नामक यांच्याकडे करण्यात आली. तेव्हापासून ही महिला मेसवर काम करून आपल्या मुलाबाळाचा उदरनिर्वाह करून ही माऊली या बहीण भावाला मातेचे प्रेम देत आहे. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अनु शर्मा व महिमा शर्मा या अनाथ भावंडांना अजूनपर्यंत शासनाच्या घरकुलाचा लाभच न मिळाल्याने त्यांना येथील सुनीता सरोदे नावाच्या महिलेकडे आश्रयाला राहावं लागत असल्याने या अनाथ बांधवांवर कोणी घर देता का घर अशी म्हणण्याची पाळी आली आहे. केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या निराधार, अपंग, अनाथ महिला घरकुलांची मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येत असून शासनाकडून अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे. यात योग्य लाभार्थ्याची निवड होत नसून चिरमिरीच्या हव्यापोटी खरे लाभार्थी या योजनेच्या लाभापासून कोसो दूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर पंकज भोयर यांनी याकडे लक्ष देऊन या अनाथ मुलांना घर मिळवून देण्यात यावी अशी मागणी भावंडांसह येथील नागरिकांकडून होत आहे. जनसंग्राम न्यूज, वर्धा.